मित्रांनो, याचा जिन भारतात आला आणि मग त्या जिननं जादूची काडी फिरवल्यासारखं आपल्याला जे पाहिजे ते देणार आहे. आता याचा जो मोठा सगळीकडं बोबाटा म्हणून थोडक्यामध्ये चालू आहे, ते पाहिल्यानंतर माझी उत्सुकता आली. म्हणून मी जगात काय चाललं हे बघण्यासाठी आणि पर्यावरणवादी पेपर्स, म्हणजे जगातले पेपर्स आहेत, या सगळ्यांचा ज्यावेळेस विचार केला आणि त्यातली सगळी माहिती घेतली, त्यावेळेस मला समजलं की मराठी माणसापर्यंत ह्या गोष्टी पोचणं आवश्यक आहे. आणि मग तो जिन आहे का भूत, यावर आपल्याला विचार करायचा आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे डेटा सेंटर भारतामध्ये उघडले जाणार आहेत किंवा डेटा सेंटर उभारले जाणार आहेत, थोडक्यामध्ये म्हणू तर हे डेटा सेंटर हे कायम थंड ठेवावे लागतात. आणि साहजिकच मग डोक्यात हा प्रश्न पडतो, जर ह्याला थंड ठेवायचे असतील तर थंड प्रदेशात का उघडले जात नाहीत? आपण तर खूप गरम, भारतच गरम, भारताची एन्व्हायरमेंट गरम, भारतातले लोक गरम, ह्या सगळ्या गरम क्षेत्रामध्ये हे का येतात? मग ह्याला थंड ठेवणं आवश्यकच आहे. थंड ठेवणं आवश्यक आहे तर थंड ठेवण्यासाठी पाणी लागणार आहे. आपल्याकडे खूप पाणी आहे मित्रांनो, पाण्याची कमतरता तर कायम आहे आपल्याकडं. त्यातलं त्यात ड्रिंकिंग वॉटरचा तर मोठा प्रॉब्लेम आहे. मग यांना थंड ठेवण्यासाठी आपल्याला आधी नॉर्मल टेम्परेचर आणि मग थंड करण्यासाठी जो टेम्परेचरपर्यंत पाणी न्यावं लागेल, पाणी उपसावं लागेल जमिनीतून, ते पाणी त्यांना द्यावं लागणार आहे. मग ते थंड राहतील आणि मग ते जगाला सगळा त्यांच्या डाटा सेंटरमधून डाटा देतील. तर मित्रांनो, काय होईल? पाणी उपसण्याने जमिनीतलं पाणी कमी होईल, सुपीकता कमी होईल. हे सगळं मी म्हणत नाही, हे सगळं एन्व्हायरमेंट सांगतं आहे. एन्व्हायरमेंटलिस्ट जे आहेत ते सगळं सांगत आहेत. मग दुसरी गोष्ट आहे की या सर्व्हरला कायम चालू ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एनर्जी लागणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागणार आहे. आता इलेक्ट्रिसिटीमध्ये असं म्हणूया आपण की आपल्याकडं खूप वातावरण चांगलं असल्यामुळं सोलारमुळं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकू. चांगली गोष्ट आहे. जर असं करू शकू आपण, जर केलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण ते जुने दिवस आठवले की 8-8 तास लाईटच नाही, अशी परिस्थिती येऊ नये. आता तिसरी गोष्ट की यामुळं खूप साऱ्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. येस, होणार आहेत नोकऱ्या निर्माण, पण त्या नोकऱ्या ह्या AI ट्रान्सफॉर्म होणार आहेत. म्हणजे जुन्या काही आपल्या काही सध्या कोडिंग वगैरे सॉफ्टवेअरमधल्या नोकऱ्या कमी होणार आहेत, त्याच्याऐवजी AI मिळणार. त्यासाठी AI शिकावं लागणार आहे, त्याचे कोर्सेस आहेत, ते सगळं कंप्लीट करावं लागणार. म्हणून इन्स्टिट्यूटही मोठ्या प्रमाणात उभे झाले. जसं पावसाळ्यात छत्र्या येतात तसं AI शिकू, AI शिकू, AI शिकू. आता ह्या सगळ्या गोष्टीवरनं एक गोष्ट ही लक्षात येते की मग हे भारतात का, जिथे एवढं सगळं होतं? म्हणून त्याचा थोडासा कानोसा घेतला तर हे लक्षात आलं की अमेरिकेसारख्या देशामधले तिथले लोक खूपच जागरूक असल्यामुळं ते त्यांना ह्या डाटा सेंटरना विरोध करायला लागलेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तिथला लेबर खूप महाग आहे, आपला लेबर चीप आहे. म्हणजे तिथं $20 लागत असतं तरी इथं $2 माणूस मिळतो आणि खुश राहतो की मला नोकरी मिळाली. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायला लागला तर मित्रांनो, AI जी येते ना आपल्या देशामध्ये, तो जी नाही का भूत, हे तुम्ही ठरवायचं आहे. प्रॅक्टिकल गोष्टी मराठीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, जे जगात चाललं आहे, म्हणून हा व्हिडिओ. आणि मित्रांनो, जर तुमच्या कॉमेंटमध्ये आणखी माहिती हवी असेल तर कॉमेंट करा, मी तुम्हाला यावरची डिटेल माहिती आणखी एक व्हिडिओद्वारे जगात काय चाललं आहे तुमच्यापर्यंत आणेन. मित्रांनो, मातृभाषा मराठी, मराठीच हे जेव्हा समजेल की काय चाललं आहे तेव्हा आपण जागरूक होऊ. धन्यवाद मित्रांनो.